दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरे शिथिल, दोन्ही हातांची कोपरं शरीराच्या जवळ, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस, स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना मनामध्ये करूया. श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती 20 ते 25 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. यासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. आपलं संपूर्ण लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेण्याचा प्रयत्न. सावकाश कृती थांबवायची. कपालभातीनंतर काही क्षणासाठी श्वास विरहित अवस्था येते, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आणि पुन्हा श्वास पूर्ववत चालू होतो. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. यासाठी दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार क्षण शांत. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवाती करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदन्मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. करणारा नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरे तुकडे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना सुरुवात झाल्यापूर्वी साधनेची ओमच्या शिरोळ. सावकाश कमरेतला सरळ. दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी उघडे. हरिओम. पाय समोर. विश्रांती. मान मागे सैल सोडून जाऊया. 1 ते 2 श्वास थांबूया. दोन्ही पाय जुळलेले. हात मागे. पाठीचा कणा सरळ. आणि आता सावकाश आपल्याला पाचही दोन्ही पायांच्या पाचही बोटांमध्ये ताण. जास्तीत जास्त ताण. रिलॅक्स. ताण.
रिलॅक्स, ताण, रिलॅक्स. आणि आता फक्त चवड्याचा भाग आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि अनफोल्ड, म्हणजे एकदा अंगठा आतमध्ये, अंगठा फोल्ड करायचा, त्याच्यावर 4 बोट ओपन करायचं, मग 4 बोट फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा, असं आपल्याला कृती करायची. थोडेसे पावलांचे सांधे सैल, अंगठा फोल्ड, मग त्याच्यावर 4 बोट ओपन करायची, मग 4 बोट फोल्ड, त्याच्यावर अंगठा, असं 2-2 वेळेला प्रत्येकी झाल्यानंतर कृती थांबवायची. आता अँकल पासून पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायची, दोन्ही पावलं बरोबर, आणि जमिनीकडे, स्वतःकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मध्यभाग घेऊन थांबायचंय. आणि आता दोन्ही पावलं जी आहेत ही एकदा डावं पाऊल डावीकडे, उजवा पाऊल उजवीकडे, आणि मध्यभाग खाली. हा, तर पाय पावलं पूर्णपणे जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न, आणि मग मध्यभाग लांब, जवळ, लांब, जवळ, लांब, जवळ. मध्यभाग घेऊन थांबायचंय. आणि आता रोटेशन करायला सुरुवात करूया, उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 5, बरोबर. मध्यभाग घेऊन थांबायचं. आणि त्या विरुद्ध बाजूने 1 2 3 4 आणि 5. मध्यभाग घेऊन थांबायचं. आपल्या दोन्ही हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली येईल. हा, बरोबर. आणि आता श्वास घेत पाय फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. पाय फोल्ड करून घेऊया. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3, मोठं वर्तुळ 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. सावकाश उजवा पाय सरळ, हीच कृती डाव्या पायाने. आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली. आणि आता श्वास घेत पाय फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ, श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. पाय फोल्ड करून घेऊया. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 5. सावकाश डावा पाय खाली, बटरफ्लाय करून घेऊया. हाताची पकड पावलांच्या खाली. आणि सुरुवात करूया थोडीशी जलद हालचाल. सुरुवात करूया. नजर समोर, पाठीचा कणा सरळ. 7 ते 8 वेळा आपल्याला थोडीशी जलद हालचाल झाल्यानंतर मग सावकाश कृती थांबवायची. कृती थांबवायची, दोन्ही पाय सरळ करायचे, आणि मग साधी बैठक. दोन्ही हात समोर, हाताचे तळवे आपल्या स्क्रीनच्या दिशेला आहेत. आता ते खाली घ्यायचे, हाताचे तळवे जमिनीला समांतर. आणि आता उजव्या हाताचा पंजा उजवीकडे, डाव्या हाताचा पंजा डावीकडे, असे दोन्ही पंजे आता क्रॉस झालेले. उजव्या हाताचा पंजा बघा उजवीकडे गेलाय, समोर 2 हात आहेत. आता मी थोडीशी क्रॉस होऊन मग कळेल बघा. उजव्या हाताचा पंजा उजवीकडे, डाव्या हाताचा पंजा डावीकडे. हा, बरोबर. हा, परफेक्ट. आणि मग मध्यभागी लांब,
मध्यभागी, जसं वायपर कसं गाडीचं फिरतं त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची. हा बरोबर, मध्यभागी, लांब, मध्यभागी, लांब, मध्यभागी. आता दोन्ही हात समोर असू देत, हाताचे तळवे स्क्रीनकडे, हाताचे तळवे स्क्रीनकडे. हा बरोबर बरोबर. आणि आता खाली वर, खाली वर, खाली वर, खाली वर. आता जास्तीत जास्त हाताची बोट स्ट्रेच करायचे, स्ट्रेच स्ट्रेच, ताण ताण ताण. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट फोल्ड करायची, घट्ट घूट वळून घ्यायची, दोन्ही हात खांद्यातनं सरळ. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3 4 5, विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. हाताची मूठ सोडून देऊया, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने जाऊ दे. आणि आता हात फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. दोन्ही हात समोर येऊ देत, फोल्ड करूया. दोन्ही हाताची कोपरं समोरून जॉईंट. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 3. दोन्ही कोपरं समोरून पुन्हा जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. 3 वेळेला कृती झाली की थांबायचं आहे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड आपल्या मानेच्या मागे. थोडेसे जास्तीत जास्त आता हात ताणायचे आहेत. हाताची कोपरं श्वास घ्यायचा आहे आणि ताणायची आहे. आणि श्वास सोडत समोर, श्वास सोडत दोन्ही कोपरं समोर. बरोबर. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद आणि तिथल्या तिथेच विश्रांती. आणि करणार आहोत मानेची सांधे सही. त्यासाठी सुरुवातीला आपण मान उजवीकडे आणि डावीकडे थोडीशी टिल्ट करणार आहोत. एक श्वास भरून घ्यायचा, नजर समोर, आणि श्वास सोडत सावकाश मान उजव्या दिशेला टिल्ट होईल. उजवा कान उजव्या खांद्याकडे जाईल. बरोबर. डाव्या बाजूने ताण येतोय, त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. सावकाश मध्यभागी हीच कृती डाव्या बाजूने. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान डाव्या दिशेला टिल्ट होईल. उजव्या बाजूला आलेला ताण, त्याकडे लक्ष. डाव्या बाजूने असलेला दाब, त्याची जाणीव. सावकाश मध्यभागी. आता आपण करणार आहोत रोटेशन क्लॉकवाईज 2 वेळा आणि अँटी क्लॉकवाईज 2 वेळा. त्यासाठी हनुवटी समोर, आपली खाली मान झुकवायची आहे. पाठीचा कणा न झुकवता फक्त मानेच्या सांध्यांमध्ये हालचाल. आता सुरुवात करूया. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचंय. सावकाश मान डावीकडे पाठीमागे, अँटी क्लॉकवाईज. उजवीकडे मध्यभागी. सेकंड राउंड. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर थांबायचं. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश मान सरळ. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊया, विश्रांती.
आपण करूया थोडस स्ट्रेचिंग. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय जास्तीत जास्त. उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा, डावा हात डोक्याच्या दिशेने वर, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे आणि आता सावकाश उजव्या साईडला झुकायचंय. एक आणि मग डावीकडे. डावा उजवा हात बरोबर बरोबर. हा 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे ठीक आहे. 9 10. कृती थांबवायची. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करायचं आणि विश्रांती. थोडस पायांमधलं अंतर आहे ना स्वातीताई कमी करायचं आणि मग करण्याचा प्रयत्न करा. थोडस कमी करायचं आणि मग थोडस असं या प्रकारे केलं तरी चालेल. किंवा दोन, आता समजा हाताने समजा असं नाही होत आहे तर एका हाताने करायचं. म्हणजे फक्त डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आणि मग उजव्या हाताने डाव्या पायाचा असं जरी केलं तरी चालेल. आज आपल्याला बघायचंय गोमुखासन. तर हे कसं केलं जातं आधी बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. गोमुखासन करण्यासाठी एक छोटस नॅपकिन जवळपास असू दे, कारण की आपल्याला हाताची अशी क्रॉस अशी पकड करायची आहे मागच्या साईडने. तर ती पकड आपल्याला घट्ट करण्यासाठी किंवा दोन्ही हात कधी कधी बोट एकमेकांमध्ये गुंफवली जात नाही, तर त्यासाठी नॅपकिनचा आधार घेतात. गोमुखासन ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्याचबरोबर मांड्यांच्या स्नायूंचा त्रास आहे, त्यांनी गोमुखासन करणं टाळायचं आहे, कारण की तिथे आपल्याला अतिरिक्त ताण येतो. बाकी त्याला असे वेगळे कुठले कॉन्ट्राइंडेशन नाहीये. सोपं असं नाही, फक्त पायांची जी स्थिती होते त्यामुळे गुडघेदुखीचा त्रास असेल तर ते आसन करणं टाळायचं. तर हे कसं केलं जातं आधी बघून घेऊया. दोन्ही पाय समोर, दोन्ही हात शरीराच्या जवळ, पूर्व स्थिती. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करतो. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या सीटच्या बाजूला आहे. खालून डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या बाजूला. दोन्ही पावलं थोडीशी ऍडजस्ट करून घ्यायची हातानेच. दोन्ही गुडघे एका सरळ रेषेमध्ये येतात. जो पाय खाली आहे, डावा पाय आपला खाली आहे, त्याच्यावर उजवा पाय आहे, त्यामुळे डावा हात प्रथम उजव्या गुडघ्यावर येईल आणि मग उजवा हात त्याच्यावर. आता ही जी स्थिती आहे ती गोमुखासन याला का म्हटलं जातं. हे जे दोन पाय आहेत, पावलं आहेत, ती गायीच्या कानाप्रमाणे दिसतात आणि हा जो आपला पायाचा जो आकृतीबंध आहे तो गायीच्या मुखाप्रमाणे बसतो, म्हणून याला गोमुखासन म्हटलं जातं. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. या स्थितीमध्ये समजा आपल्याला पायाची स्नायू अगदी खूप व्यवस्थित आणि छान असतील तर त्रास होत नसेल तर या स्थितीमध्ये आपण बराच वेळ बसू शकतो. खूप आरामदायी स्थिती आहे. पाठीचा कणा सुद्धा आपला ऑटोमॅटिकली सरळ राहतो, उत्साह वाढतो, मरगळ नाहीशी होते. असं हे गोमुखासन. आता पुढे आपण करतोय बद्ध हस्त गोमुखासन. तर ते कसं करायचं आणि त्यासाठी आपल्याला ही नॅपकिनची गडी लागणार. तर उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला, कारण की तो हात वरती आहे, आणि मग तो मागे फोल्ड करायचा आणि मागून हा डावा हात समोरून मागे न्यायचा आणि दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये फोल्ड करायची. तुम्हाला दाखवते. जो हात आता वरती आहे त्या दंडाचा स्पर्श त्या कानाला झालाय, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला झालाय. आता इथे शोधून म्हणजे आपल्या खांद्यांमध्ये जर दुखापत असेल तर मग ही पुढची कृती करणं टाळायचं आहे. खांद्यांमध्ये जर दुखापत असेल, फ्रोझन शोल्डर असतील तर ही कृती करणं टाळायचं. आता मागून दाखवतो. बघा पावलं बघा कशी विरुद्ध साईडने बाहेर आलेली आहे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वरतून मागून फोल्ड, डावा हात. याप्रमाणे हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायची. जर ती सहज एकमेकांमध्ये गुंफवली जात नसतील तर मग नॅपकिनची घडी घ्यायची, रोल करायची आणि या प्रकारे पकडायची आणि थोडासा ताणायचा प्रयत्न करा. या प्रकारे जर बोट एकमेकांमध्ये गुंफवली जात नसतील तर नॅपकिनच्या घडीचा आधार घ्यायचा, म्हणजे आपल्या शोल्डर वरती पण जास्त ताण येत नाही, आपण व्यवस्थित करण्याचा आपला प्रयत्न. आणि आसन सोडताना जो हात आता खाली आहे, डावा हात आपला खाली होता बरोबर,
डावा हात खाली होता त्यामुळे प्रथम डावा हात उजव्या गुडघ्यावरील आणि मग वरून उजवा. जो पाय खाली आहे तो पहिला सरळ करायचा, म्हणजे डावा पाय सरळ मग उजवा आणि मग हीच कृती दुसऱ्या पायाने सुद्धा, म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला बॅलन्स करता येईल. ठीक आहे, सुरुवात करूया. कुठलाही ओव्हर ड्राईव्ह न करता दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या बाहेर, हा बरोबर, आणि मग खालून डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या बरोबर. छान छान. आणि आता डावा पाय आपला खाली आहे, उजवा गुडघा त्याच्यावरती आहे, त्यामुळे उजव्या गुडघ्यावरतून डावा हात येईल आणि मग उजवा हात. हा बरोबर. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा अग्रजीबंध तपासून पाहूया. सीटचा भाग अगदी रिलॅक्स जमिनीवरती, पाठीचा कणा सरळ आहे, दोन्हीही मांड्यांच्या इथे जो स्ट्रेच आलेला आहे, हॅमस्ट्रिंग मसल वरती जो ताण आहे त्याकडे लक्ष. गुडघ्याच्या इथे थोडासा ताण जाणवत असेल त्याची जाणीव. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू ठेवायचा आहे. बद्ध हस्त गोमुख असेल त्यासाठी उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे, बरोबर, आणि तो मागे फोल्ड करूया आणि समोरून डावा हात मागे घेऊन जाऊया आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायचा प्रयत्न, बरोबर. मान सरळ, नजर एका बिंदूकडे स्थिर करायची. छान. आणि डोळे अलगद मिटून घेऊया. पुन्हा एकदा आपल्या दोन्ही खांद्यांच्या इथे असलेला ताण आणि दाब त्याकडे लक्ष. श्वसन मार्गासाठी अतिशय उपयुक्त असं मानलं जातं हे बंद हस्त गोमुखासन. हातांच्या विशिष्ट स्थितीमुळे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आणि सावकाश उलटचाल करताना डोळे उघडूया. डावा हात प्रथम गुडघ्यावर येईल घालून आणि मग वर उजवा हात. डावा पाय प्रथम सरळ करूया आणि मग उजवा पाय. जो पाय खाली आहे तो पहिला सरळ, मग दुसरा पाय, बरोबर. जो पाय खाली आहे तो पहिला सरळ करा. विश्रांती, थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडून विश्रांती. दोन्ही पायांचे स्नायू स्ट्रेच झाले होते. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय प्रथम फोल्ड करूया आणि मग खालून उजवा पाय, डाव्या गुडघ्यावर प्रथम उजवा हाताचा तळवा येईल आणि मग डाव्या हाताचा तळवा. डोळे बंद. पुन्हा एकदा आपला कृतीबंध तपासून पाहायचा आहे. दोन्ही मांड्यांच्या इथे आलेला स्ट्रेच, मगाशी उजव्या मांडीच्या इथे जास्त स्ट्रेच होता आणि आता डाव्या मांडीच्या इथे आहे. पाठीचा कणा सरळ, चेहरा शांत, जाणीव श्वासाची. करणार आहोत बद्ध हस्त गोमुखासन. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे, तो मागे फोल्ड करूया आणि मग उजवा हात समोरून मागे नेऊया आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय, नजर समोर आणि पुन्हा एकदा अलगद डोळे मिटून घ्यायचे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, मान मध्यभागी, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. संपूर्ण आपल्या खांद्याच्या इथे स्थान दाब जाणवतोय त्याची जाणीव. आपापल्या क्षमतेने एक ते दोन श्वास थांबायचे आणि मग उलट चाल करताना प्रथम उजवा हात गुडघ्यावर येईल, मग वरून डावा हात, बरोबर. उजवा पाय प्रथम सरळ करून घेऊया आणि मग डावा. विश्वास, मान मागे सैल सर सोडून विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळूया आणि पाठवर करून विश्रांती. दोन्ही पाय अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती.
दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात आता खांद्यातनं सरळ करा. दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता दोन्ही पाय आपल्याला जास्तीत जास्त लांब न्यायचे, जमिनीला घासत घासत, आणि मग जवळ, लांब, जवळ, लांब, जवळ. सावकाश मध्यभागी यायचंय. आता जे हात आपले खांद्यातनं सरळ आहेत डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, एकदम ताठ. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि संपूर्ण शरीराला खेच द्यायचा. आपण करतोय उत्तान ताडास, जास्तीत जास्त स्ट्रेच, जास्तीत जास्त ताण ताण ताण. एकदम स्ट्रेच द्यायचा दोन्ही पायांना आणि हातांना. पायांना खालच्या बाजूने, हातांना डोक्याच्या दिशेने. स्ट्रेच 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 आणि रिलॅक्स रिलॅक्स. सावकाश दोन्ही हात शरीराच्या जवळ येऊ देत. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, आणि आपण करणार आहोत आता पवन मुक्तासन. स्टेप बाय स्टेप आपण आसन करणार आहोत आज पवन मुक्तासनचं. दोन्ही पाय एकत्रित 10 अंशापर्यंत वर घेऊन येऊया आणि ते थांबूया. 1 2 3 20 अंश वर. 1 2 3 30 अंश वर. 1 2 3 40 अंश वर. 1 2 3 50. 1 2 3 60. 1 2 3 70. 1 2 3 80. 1 2 3 आणि 90. 1 2 3. पाय फोल्ड, दोन्ही पाय फोल्ड. हा, थोडा वेळ तिथल्या तिथे असंच थांबायचंय. आणि आता थोडेसे पाय वर उचलायचे आणि आपल्या मांडीला आपल्या हातांचा विळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून आपल्या मांडीला हातांचा विळखा घालायचा. समोरून न घालता खालून घालायचा. हा, बरोबर, परफेक्ट. आता बघा कसा पोटावरती थोडासा दाब जाणवतोय, त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेने ते थांबायचं आहे. दोन्ही पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायची आहे. पोटावरती दाब आलाय, पाठण्यावर ताण आहे. गॅसेस साठी अतिशय उपयुक्त पवन मुक्तासन. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, मानेची दुखणी आहे, त्याचबरोबर मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी फक्त आता डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं वर उचलायचंय आणि आपली हनुवटी किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. 1 ते 2 श्वास थांबायचं आपापल्या क्षमतेने. मग सावकाश उलटताल, सावकाश डोकं जमिनीवर, हातांचा विळखा सोडून द्यायचा. दोन्ही पाय हवेत गुडघ्यातनं सरळ करायचे आणि मग नियंत्रित जमिनीवर. पोटावर आलेला दाब संपूर्णपणे रिलीज करून टाकायचा आहे. मानेवरती समोरून दाब होता, मागून ताण होता, जेव्हा आपण डोकं वर उचलतो त्यावेळेला हा सगळा ताण दाब नॉर्मल श्वास प्रश्वास चालू होईपर्यंत तो रिलीज होऊन जाईल. आणि ह्याला पूरक असं आता आपण करूया सेठ बंधासन. अगदी सावकाश, यथाशक्ती प्रयत्न. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय फोल्ड करायचे. पावलं एकमेकांपासून लांब असतील, गुडघे एकमेकांपासून लांब असतील. दोन्ही हात मात्र शरीराच्या जवळ, टाचा सीट पासून लांब. सीटचा भाग, कमरेचा भाग, पाठकणा जमिनीवरती रिलॅक्स, खांदे रिलॅक्स. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे. आणि आता हळूहळू आपली कंबर, त्याच्या आपली सीटचा भाग, कमरेचा भाग आणि पाठकणा जमिनीपासून वर उचलून घ्यायचा आहे. सीटचा भाग, कमरेचा भाग आणि पाठकणा जमिनीपासून वर. चिन लॉक पोझिशन होते. दोन्ही हात जे
जमिनीवर आहेत त्यांचा आधार पॅसिव्ह झालेला आहे. दोन्ही मांड्या जमिनीपासून समांतर येतील इतकं वर आपल्याला उचलायचं आहे. अपर बॉडी जी आहे ती नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. चेहरा अगदी शांत आहे. 1 ते 2 श्वास इथे थांबूया आपापल्या क्षमतेने. आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत पाठीचा एक एक मणका टेकत टेकत कमरेचा भाग सीटचा भाग जमिनीवर. दोन्ही पाय तसेच राहू देत. आता आपण थोडीशी डायनामिक हालचाल करणार आहोत. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. आता आपल्या क्षमतेने कृती करण्याचा प्रयत्न करा अट्टहास न करता. सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, वर, श्वास सोडत खाली. सावकाश दोन्ही पाय सरळ आणि एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती किंवा टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. आपल्याला ज्या स्थितीमध्ये योग्य वाटते त्या स्थितीमध्ये विश्रांती घ्यायची. आणि करणार आपण शलभ मसल. ज्यांना पोटाचा विकार आहे त्यांनी टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती घ्यायला नेहमी हरकत नाहीये. म्हणजे पोटावरती जास्त आपला ताण येत दाब येत नाही. आणि आता सुरुवात करूया शलभासनासाठी. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या दाखल, हनुवटी जमिनीवरती असेल. दोन्ही हात आपल्या मांड्यांच्या खाली, उजवा हात उजव्या मांडीच्या खाली, डावा हात डाव्या मांडीच्या खाली, खांदे कोपरचित. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून यथाशक्ती जमिनीपासून वर झुलून घ्यायचे. आपापल्या क्षमतेने हनुवटी जमिनीवर असेल. इथे थोडा वेळ थांबायचं. सायटिका प्रतिबंधक असेल शलभ मसल. थोडासा खेच द्यायचा आपल्या संपूर्ण पायांना. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. 1 ते 2 श्वास थांबायचा. मग सावकाश उलट चाल. दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर. हातांचा आधार काढून घ्यायचा आणि टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर आणि आपला चेहरा दोन्ही हातांच्या पायावर. थोडस पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि आता सावकाश एक पाय फोल्ड एक पाय सरळ अशी थोडीशी पायाची मुवमेंट करायची. आपल्या पायाचे स्नायू जे ताणले गेले होते ते थोडीशी रिलीज होती. सावकाश तिथे थांबूया. दोन्ही पाय सरळ करूया आणि एका कुशीला वळून हळूहळू पाय घ्यायचे. अगदी सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाय. आज आपण सूर्यनमस्कार शिकणार आहोत. एकूण 12 स्टेप्स आहेत सूर्यनमस्कारामध्ये. 12 आसनांचा समावेश आहे. तर कसे करायचे हे आधी आपण शिकून घेऊया आणि मग आपण एकत्रित करूया. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, त्यांनी करताना थोडीशी काळजी घ्या. पुढे वागताना मागे झुकताना यथाशक्ती प्रयत्न करण्याचा म्हणजे एक आपला जसा सराव राहू दे. तर आधी कसे केले जातात सूर्यनमस्कार एकूण 12 ते आधी बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित करू. असं म्हटलं जातं की सूर्य नमस्कार डेली घातले की आपल्याला कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य येत नाही. आरोग्य धनसंपदा असं हे आपलं काय म्हणतात जे आपले दारिद्र्य आहे ते आपल्या हेल्थच्या संबंधात आहे, आपल्या आरोग्याच्या संबंधी आहे. सूर्यनमस्कारासाठी आपल्याला मॅटच्या पुढे उभं राहायचं असतं. दोन्ही पाय जोडलेले. आधी समोरून दाखवते. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. पहिलं आसन आहे नमस्कार आसन. दोन्ही हात जोडून घ्यायचे. दुसरं आहे हस्त उत्तानासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर.
नजर आपली दोन्ही हातांच्या बोटांकडे. 3 आहे हस्तपादासन. 3 हस्तपादासन. सावकाश पुढे झुकायचंय. 4 अश्वसंचलनासन. उजवा पाय मागे. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल. नजर आपली समोर. पावलाचं माउंटन. उजव्या पावलाचं माउंटन. तवडा खाली जमिनीवर. टाच सिलिंगच्या दिशेने. गुडघा जमीन. 4 अश्वसंचलनासन. 5 पर्वतासन. डावा पाय मागे. त्याचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा, अट्टहास नाही. जर त्या नाही टेकल्या तरीही चालतील. सरावाने हळूहळू त्या जमिनीच्या दिशेने जातील. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे असेल. हे झालं 5 पर्वतासन. 6 अष्टांग नमस्कार किंवा साष्टांगासन. इथे 2 पायांचे तवडे, 2 हातांचे तळवे, 2 गुडघे, छातीचा भाग आणि आपली हनुवटी जमिनी. शरीराची एकूण 8 अंग जमिनीवर असतात, म्हणून याला साष्टांगासन किंवा अष्टांग नमस्कार असतात. हे झालं 6 साष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. 8 पुन्हा एकदा पर्वतासन उलट चाल. 9 जो पाय मागे होता मगाशी घेतलेला तो पाय आता पुढे. उजवा पाय पुढे. 9 अश्वसंचलनासन. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर आहे. डाव्या पावलाचं माउंटन आहे. 10 डावा पाय पुढे. हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. हा झाला आपला अर्ध सूर्य नमस्कार. आता अजून एक करून दाखवते, मग आपण एकत्रित करू. दोन्ही पाय जोडलेले. 1 नमस्कार आसन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 उजवा पाय मागे पर्वतासन. 6 अष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 उजवा पाय पुढे हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. ठीक आहे, सुरुवात करूया. अगदी सावकाश करायची कृती. दोन्ही पायांमध्ये अंतर. सुरुवातीला विश्रांती आणि थोडस वॉर्मअप करून घेऊया. त्याच्या आधी दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. थोडस वॉर्मअप. एकदा उजवीकडे मागे वळायचंय. मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. मध्यभागी. मग डावीकडे मागे वळायचं. मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. असं थोडस डायनामिक हालचाल. 1 2 3 4 5 6. मध्यभागी येऊन थांबायचं. पायांमध्ये अंतर घ्यायचं थोडस. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफायची. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. थोडासा खेच आणि एकदा उजवीकडे. मध्यभागी. मग डावीकडे. मध्यभागी. 1 बरोबर. 2 3 4 5 6 7 8. मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही हात सावकाश खाली. विश्रांती. आता करूया सूर्यनमस्काराला सुरुवात. त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन राहायचं, उभं राहायचं आहे. दोन्ही पाय जोडलेले किंवा थोडस अंतर. बॅलन्स जात असेल तर दोन्ही हात शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घेऊया आणि मनातल्या मनात उगवता सूर्य पाहण्याचा प्रयत्न. आता सूर्यास्ताची वेळ आहे, पण तरीही आपण मनातल्या मनात
उगवता सूर्य डोळ्यासमोर येण्याचा प्रयत्न करूया. ऊर्जेची देवता सूर्य देवता, ज्याच्यातून आपल्याला प्राणशक्ती मिळते, ऑक्सिजन मिळतो, संपूर्ण आपला दिवस प्रकाशमान होतो, असा हा सूर्य आणि त्याचीही आपण उपासना करत आहोत. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. सावकाश डोळे उघडूया. एक, नमस्कारासन स्थिती आपण घेतलेलीच आहे. 2, हस्त उत्तानासन. 3, हस्तपादासन, कमरेतून पुढे झुकूया. बरोबर. 4, उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर जाऊ दे. पावलाचं माउंटन, जसं आपण एखादं रनिंग साठी कशी आपण पोज घेतो तशी ही पोज आहे. 5, डावा पाय मागे, पर्वतासन. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 6, साष्टांग नमस्कार. 2 हाताचे तळवे, पायाचे चवडे, छातीचा भाग, 2 गुडघे आणि आपली हनुवटी जमिनीवर. सीटचा भाग थोडासा वर उचलला जाईल. 6, अष्टांग नमस्कार. 7, भुजंगासन. बरोबर. 8, पर्वतासन. 9, उजवा पाय पुढे, अश्वसंचलनासन. 10, डावा पाय पुढे, हस्तपादासन. 11, हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 12, नमस्कारासन. बरोबर, छान. अजून एक करून घेऊया. हळूहळू आपण याची क्षमता वाढवणार आहोत. आज 2 होतील, उद्या 3, मग 4, अशी हळूहळू आपली क्षमता वाढवायची आपल्याला. दोन्ही पाय जुळलेले. ओम मित्राय नमः. 1, नमस्कारासन. 2, हस्त उत्तानासन. 3, हस्तपादासन. 4, डावा पाय मागे, अश्वसंचलनासन. 5, उजवा पाय मागे, पर्वतासन. 6, अष्टांग नमस्कार. सावकाश. 7, भुजंगासन. 8, पर्वतासन. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 9, डावा पाय पुढे, अश्वसंचलनासन. 10, हस्तपादासन. 11, हस्त उत्तानासन. 12, नमस्कार. आता इकडे आपली श्वासाची गती वाढते, आपली एनर्जी खूप जास्त जाते. मग आपण करूया मुखदुडी. दोन्ही पायांमध्ये अंतर, थोडंसं पुढे झुकायचं आणि हात आपल्या मांड्यांवर ठेवायचे. बरोबर. नाकाने श्वास भरून घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा. सावकाश. बैठक स्थितीमध्ये येऊया. प्राणायामासाठी ग्रुपवरती मी सगळी माहिती पाठवेल. ज्या 12 स्टेप्स आहेत सूर्यनमस्काराच्या आणि त्याचे जे फायदे वगैरे जे काही आहेत ती ग्रुपवरती मी पाठवेल. प्राणायामासाठी स्थिती पद्मासन, अर्ध पद्मासन. जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल सूर्यनमस्काराची, त्यावेळेला चंद्र अभ्यास करायचा. कारण की सूर्य काय आहे, ऊर्जेची प्रतीक आहे, ऊर्जेची देवता आहे, आपल्याला एनर्जी देण्याचं काम करतो सूर्यदेवता. म्हणून मग ते थोडस ती जी एनर्जी आहे ती शांत होण्यासाठी, श्वासाची गती म्हणजे व्यवस्थित होण्यासाठी चंद्र अभ्यास करायचा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डावीने तो सोडायचा. ठीक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर, द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटलेले.
करूया 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. आपापल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. दुसरा आवर्तन खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. कम्प्लीटली विदाउट. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती. प्राणायामाचा मी श्लोक बोलते. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. त्या प्राणशक्तीला मनोमन बंधन. दोन्ही हात गुडघ्यांवर. गरज असेल तरच आता पुढे डोळे उघडायचे आहेत. आता पुढची सगळी साधना आपल्याला बंद डोळे करूनच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. बरोबर. आणि सुरुवातीला आपण करूया 3 आवर्तन चंद्र अभ्यासाची. उजवी नाकपुडी बंद. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. दुसरा आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. तिसरं शेवटचा आवर्तन चंद्राभ्यास. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. 3 आवर्तन अनुलोम विलोम प्राणायाम. उजवी नाकपुडी बंद आहेच. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. दुसरा आवर्तन अनुलोम विलोम. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. लास्ट राउंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले आहेत. समतोल साधणारा आपण केलेला आहे अनुलोम विलोम प्राणायाम. आणि करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. उजवा हात आहे तो आपल्या हृदयावर समोरून डाव्या छातीवर असेल. उजवा हात, उजव्या हाताचा पंजा
बरोबर. डोळे अलगद मिटलेले आहेतच. डाव्या हाताची ज्ञानमुद्रा आहे. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. उजवा हात गुडघ्यावरील ज्ञान मुद्रेमध्ये. दुसरा वर्तन भ्रामरी प्राणायाम. खोलवर दीर्घ पूरक, दोन्ही हातांचं पहिलं बोट आपल्या कानाच्या आतमध्ये टाकायचंय. कानाच्या आत, कान बंद, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. तर दोन्ही हातांचे तळवे कानावर असतील. हाताचे तळवे कानावर, कान बंद. बरोबर. डोळे अलगद मिटलेले आहेतच. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हातांच्या तळव्यात आपल्या टाळूवरती. बरोबर. डोळे अलगद मिटून घ्यायचे. दोन आवर्तन आता या स्थितीमध्ये करायचे. थोडासा किंचितसा दाब आपल्या टाळूच्या इथे. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. शेवटचा वर्तन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर येतील. भ्रामरीमुळे जी स्पंदन निर्माण झाली आहेत त्या संपूर्ण स्पंदनांचा मागोवा घेत घेत जी बैठक घातली आहे पद्मासन, अर्ध पद्मासन, ती सोडून देऊया आणि शवासनासाठी एका कुशीला वळून पाठीवर करून विश्राम. अगदी सावकाश एका कुशीला वळायचंय, पाठीवर पडून विश्राम. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर. पायाच्या टाचा आतल्या दिशेला, पायाची बोट बाहेरच्या बाजूला. दोन्ही हात शरीरापासून लांब, हातांची बोट अर्धवट मिटलेली. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये जमिनीवर अलगदपणे सोडून दिलेलं आहे. बंद डोळ्यांनी आज आपण जी साधना केली त्या संपूर्ण साधनेचा एक छोटासा रिकॅप. आज आपण नवीन गोमुखासन हे आसन पाहिलं. त्याचबरोबर आपण सूर्यनमस्कार केले. त्या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात एक छोटासा रिकॅप. ही साधना करत असताना नकळत एखादा स्नायू ताणला गेला असेल तर तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. जाणीवपूर्वक संपूर्ण शरीराला शिथिलता. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पाहायचा आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण, देहधारणा. पुढील 5 मिनिटं आपल्याला या स्थितीमध्ये स्वस्थ पडून राहायचं आहे. कुठलीही हालचाल न करता फक्त जाणीव मात्र महत्वाची. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिकरं चित्तविश्रान्तिकारकम्.
चित्त विश्रांती कारकम, चित्त विश्रांती कारकम. शरीर मनाला विश्रांती देणारं, आनंद देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन. सुरुवात दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोट, तळवा, टाच, बोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल झालेले आहेत आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. माझी जाणीव माझ्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेले आहे. जाणीव माझ्या पार्श्वभागाकडे आणि कमरेच्या भागाकडे. या दोन्ही भागातले सगळे स्नायू आणि सांधे शिथिल झालेले आहेत. जाणीव पाठकण्याकडे. पाठकण्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे जमिनीवर पहुडलेली आहे, तीही शिथिल झालेली आहे. जाणीव उदर भागाकडे, उदर भागाकडे आणि कंठाकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल झालेले आहेत. कंठातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल झालेले आहेत आणि या सगळ्याची मला मनोमन जाणीव होत आहे. माझी जाणीव माझ्या चेहऱ्याकडे. एक हलकस स्मित हास्य माझ्या चेहऱ्यावर आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल असलेली जीभ, माझा संपूर्ण जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, वया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, माझ्या डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर, शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, सांधे, स्नायू शिथिल झालेले आहेत आणि या सगळ्याची मला मनोमन जाणीव होत आहे. देहधारणेने माझं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. प्राणधारणा. जाणीव श्वासाची. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझी सगळी शारीरिक, मानसिक अशुद्धी, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता मी सोडून देत आहे. श्वास सोडताना खूप हलकं हलकं वाटतंय, तणावमुक्त वाटतंय. श्वास घेताना मला खूप प्रसन्न वाटतंय, प्राणयुक्त, चैतन्ययुक्त वाटतंय. आपली मनाची शक्ती वाढवण्याचा जो मंत्र आहे, महामृत्युंजय मंत्र, त्याचं मी पठण करते, तुम्ही श्रवण करा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. आपल्या मनामध्ये प्रचंड सामर्थ्य निर्माण करणारं, कुठल्याही जी भीती असते आपल्या मनातली, ती
संपूर्णपणे नष्ट करण्याचं काम हा महामृत्युंजय मंत्र करतो. आपल्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो, प्रचंड इच्छाशक्ती आपल्या जागृत होते. असा हा या मंत्राचा गुण आहे किंवा हे त्याचं वैशिष्ट्य आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषध विरहित व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत चाललेला आहे. प्रचंड आत्मविश्वास इच्छाशक्ती माझ्यात निर्माण होत आहे. दिवसभर मी जी धावपळ केलेली आहे, आता जो शारीरिक मानसिक जो मला थकवा आलेला आहे तो या शवासनाच्या माध्यमातून नाहीसा झालेला आहे. माझ्यामध्ये एक वेगळाच उत्साह, एक आनंदाच्या लहरी माझ्या मनात निर्माण होत आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं गुरुजनांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद आणि उरलेला दिनक्रम आपल्याला पूर्णपणे पुन्हा चालू करण्यासाठी, त्या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान सावकाश उजवीकडे डावीकडे, सावकाश डाव्या कुशीला वळायचा आहे. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात शरीरावर असेल. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबून अगदी सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश. डोळे बंद, दोन्ही हात जोडून घेऊया आणि शांती पाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर, आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर, आजची साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सगळं पाणी सोडून देत आहोत. नतमस्तक शरणागती भाव. सावकाश कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हस्तमंडल, नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. कोणाला काही अडचण? ठीक आहे, भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. गुड नाईट. मीटिंग एंड करते.